तशी कामं जी व्हायला पाहिजेत ती कामं झालेली नाहीत. नाही. बरं कुठंतरी नवीन चेहऱ्याला संधी मिळेल असं बोललं जातं जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काय सांग? नवीन चेहऱ्याला नक्की संधी मिळावा या मताचा मी सुद्धा आहे. कारण नवीन जे जुने माणसं आहेत ना काय ते आजपर्यंत राजकारणात करून करून येत झालेले आहेत, पण नवीन माणसाला चेहऱ्याला जर संधी मिळाली तर तो नक्कीच काहीतरी करू शकतो. नवीन चेहऱ्याला संधी मिळेल असं बोललं जाते. हां मिळेल. नवीन चेहऱ्याचं लक्ष आहे लोकांचं. जुनी का नको बरं? का नको म्हणजे तसंही काही नाही, त्यांनी आपलं काय त्यांचं आपलं कधी संबंधच येत नाही. ते एकदा निवडून गेले का निवडणुकीपुरतंच त्यांचं फक्त हे पैसे वाटप आणि मग मतं घ्यायची ते करायचं एवढंच. दुसरं काय परत कोणीच आहे. आमच्या गावचे कार्यकर्ते ते सांगतील तसं आम्ही करतो. जुन्या लोकांनी कामं केले म्हणा अशी केलेली नाही केली. हां जशी व्हायला पाहिजे तशा प्रमाणात झालेली नाहीत. ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आणि त्यांचा संपर्कही कमी आहे. नागापूरमध्ये ही जी लोक निवडून आलं तुलसीताई बोरा असतील यांचा संपर्क कसा आहे? संपर्क कमी आहे त्यांचा. आहे त्यांचा पण फक्त कार्यकर्त्यांशी, खालच्या जनतेशी संपर्क पाहिजे तसा नाही. आता पंचायत समितीसाठी जे उमेदवार होते निवडून आले यापूर्वी नाव माहिती का? सचिन नाही ते कळमचे ना, कळमचे ते काय त्यांचं नाव कळमचे ते. तुम्हाला माहिती आहे काय नाव? मला नाही. मी आशाताई शेंगाळे नाव आहे त्यांचं. आशाताई शेंगाळे नावच माहीत नाही. जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं त्यापूर्वी माहिती आहे का? शेंगाळे होते ना पंचायत समितीला. तुळशीताई होते. तुळशीताई बोरा. आणि पंचायत समितीला कोण निवडून आलं माहिती आहे? शेंगाळे होते. काय नाव? काय नाव होते? शेंगाळे. आशाताई शेंगाळे होत्या. काय वाटतं यांनी कामं केलेत की ते वर्ष काय सांगा त्यांना संधी दिली ती लोकांनी? तर तुळशीताई बोरांची कामं आहेत पंचायत समिती कुठे. ते शेंगाळ्यांचं काही सांगता नाही तो मला एवढं. बरं म्हणावं असं जनसंपर्क आहे का नागापूरमध्ये? आहे ना, चांगला संपर्क आहे. चांगला संपर्क आहे. लोक यांना पुन्हा संधी देतील का? 100% देतील. साहेब जे उमेदवार देतील ना त्याला 100% समर्थन देतील. त्या लोकांची गावामध्ये काय नागापूरमध्ये कामं आहेत का? हा पंचायत समिती जेडपीचे कामं आहेतच ना, तशी कशी काय कामं होतील? बरं एखादं काम सांगता येईल का? पंचायत समितीचे रोड आहेतच ना, जे गाव सोडून मळ्यांमध्ये जे रोड आहेत ते पंचायत समिती जेडपीचेच आहेत ना. केलेली काम आहेत हा आहेत ना, रोड आहेत ना. कुठंतरी बोललं जातंय का बदलही होऊ शकतो? बदल होईल असं वाटतं का? नाही व्हायचं. नाही व्हायचा बदल. नाही व्हायचं. इथले चेहरे परत निवडून हा येणार. काम आहे त्यांची. शेवटी साहेबांच्या याच्यावरती शेट येणार आहेत. वळसे पाटील साहेब. वळसे पाटील निवडणुका जवळ आल्या. जुन्या लोकांनी कामं केली ना. केली ना. काय गावामध्ये काय काय कामं झाली? कामं झाली, रस्त्याची कामं झाली, रोडची कामं झाली, बाकीच्या आदल्यामधल्या रस्त्याची याची त्याची लाईटीची बाकीची कामं भरपूर झाली. बदल होईल असं वाटतं? बदल होऊ शकत नाही, कारण वळसे पाटील जे उमेदवार देतील मग कुठले असू कसे असू, वळसे पाटलांनी तालुक्यात जी कामं केली हे कामं मग वळसे पाटील जे उमेदवार देतील ते 100% निवडून येतील. साहेबांच्या विचाराचे उमेदवार असतील तेच, साहेबांच्या विचाराचे जे असतील तेच उमेदवार निवडून येतील. हे गाव तर तसं देवदत्त निकम यांच्या नावाने ओळखलं जातं नागापूर. मग इथं कुठं तुतारीचा प्रभाव राहणार नाही का शरद पवार पक्षाच्या? नाही काय नाही, संमिश्र राहील इथं गावामध्ये. नाही संमिश्र राहील इथं, कारण साहेबाची कामं आहेत आणि आजही साहेबांची कामं आहेत. काल थापलिंगमध्ये साहेबांनी गेल्या वर्षी पुकारलं भीमाशंकर साखरकारच्या शेतकऱ्यांच्या भाग विकास निधीतून 50 लाख दिले, पूर्ण केले. आणि कालसुद्धा घोषणा केली का 50 लाख रुपये थापलिंगसाठी देतो. त्याच्यामुळं साहेब ओनली साहेब जे उमेदवार देतील तेच उमेदवार, बाकीचं आम्हाला काही माहीत नाही.